राजे हां. विलासजी, ही जी फिर्याद दिली आहे ती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तुळजापूर विधानसभा म्हणजे स्वतः निवडणूक आयोग त्याच्यामध्ये फिर्यादी आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की 6,000 बोगस मतं नोंदली. हां. आता पोलीस ह्याचा तपास का करत नाही? कोण आहे सत्तेत? का हं. तपास होत नाही याचा? 1 वर्ष बरं, काय डाटा सगळा आहे ना. हां. कुठल्या मोबाईल नंबरवरनं बोगस मतदाराची नोंदणी झाली हे नंबर त्यांच्याकडे आहेत. का त्यांना बोलवत नाहीत? कशामुळे तुम्ही बोगस केलं? कुणाच्या सांगण्यावरून केलं? हं. कारण हे जर तपासलं तर लक्षात येईल ना कोण करतंय ती बोगस नोंदणी. आणि विलासजी, हं. मला सांगा, मुख्य निवडणूक जो आहे आपला आयुक्त देशाचा, त्याची नेमणूक कशी होते? त्याची नेमणूक पंतप्रधानाचं एक मत, कायदा मंत्र्याचं दुसरं मत आणि विरोधी पक्षनेता. पूर्वी सरन्यायाधीश होते. सरन्यायाधीशाला काढून त्या ठिकाणी आपण कायदेमंत्र्यांना घेतलं. आता मला सांगा, मोदीच्या विरोधात जाऊन कोण कायदा मंत्री त्या ठिकाणी मत नोंदवणार आहे का? हं. म्हणजे 2 विरुद्ध 1 मतदान आहे. म्हणजे देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त कोण नेमणार आहे हे पण ठरलेलं आहे. ठीक आणि आहे. अशा पद्धतीनं विलासजी सगळ्यात महत्वाचं आहे. मला सांगा, पक्ष ज्यावेळेस पक्षावर क्लेम होतो, चिन्हावर क्लेम होतो, तेव्हा ते चिन्ह गोठवायची पद्धत आहे, पक्ष गोठवायची पद्धत आहे आणि दोघांना नवीन चिन्ह द्यायचे. हिथं पक्षच तुमचा आहे म्हणून दिला गेला, चिन्ह दिलं गेलं. हे एका पक्षाच्या बाबतीत नाही. जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला, तो सुद्धा पक्ष त्यांचा नाही म्हणून सांगण्यात आलं. हे बघितलंय ना लोकांनी. हां. मग म्हणून निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी लोकांचा विश्वास कसा राहील? आणि हा विषय कुठल्या पक्षाचा नाहीये. अगदी राजकीय बरोबर. पक्षाचं म्हणूनच जमवायचं नाही. अमितजींना विचारतो, हा अमितजी, विषय आज तुम्ही लोकशाही सत्तेत आहात, उद्या सत्तेतून गेलात समजा, दुसऱ्या राज्यात तेच सत्तेमध्ये आहेत. अशा प्रकारे जर यंत्रणांच्या बद्दल अविश्वास निर्माण झाला तर निश्चितपणे देशातल्या सामान्य माणसाच्या मनात लोकशाहीबद्दल सुद्धा शंका निर्माण होऊ शकते ना. लोकशाहीबद्दल शंका 100% सगळ्यांना निर्माण होऊ शकते, पण कधी होऊ शकते? अशा प्रकारे आपण सर्व विरोधक एकत्र येऊन त्याला कुठेतरी नेरेटिव्हचं रूप द्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं, 70 वर्षाहून अधिक काळात ह्या निवडणूक आयोगाने निवडणुका घेतलेल्या आहेत. जे जे निवडून आलेत विरोधातले, त्यांनी कधी आक्षेप नोंदवला नाही. 2-4 लोक पुढे येतात. आज राज्यघटनेच्या 324 कलमनुसार विरोधात असताना तुम्ही सुद्धा आक्षेप नोंदवलात. मी 300 आता गुगल केलं तर तुम्हाला 100 गोष्टी दिसतील की 324 कलमानुसार हे निवडणूक आयोग नेमला गेला आणि निवडणूक आयोग नेमत असताना ते त्याचं काम व्यवस्थितरित्या करतंय. पण माझा प्रश्न विरोधकांना हाच आहे, हा निवडणूक आयोग आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, हे सगळं करत असताना वारंवार सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नावावर खापर फोडणं आणि प्रत्येक वेळेस यांच्या हातातलं भावलं झालंय आणि अशा प्रकारचे आरोप करणं हे विरोधकांना शोभत नाही. ज्यावेळेस जनतेने वारंवार कौल दिलेला आहे, जनतेचा विश्वास आज मुंबई महानगरपालिकेमध्ये पण सरळ सरळ दिसतंय. आज ज्या पद्धतीनं महापालिका भागामध्ये विकास झालेला आहे, वेगवेगळ्या रस्त्यांचा विकास झालेला आहे, नाही, ते मतदानातून कळेल. पण